हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एक रस्ता आहे, ज्या रस्त्यावर इराणचं दूतावास आहे आणि तिथल्याच पाटीवर एका माणसाचं नाव लिहिलंय। आज अख्खं जग त्याच नावाच्या दुसऱ्या एका माणसाला गुगलवर शोधतंय। सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाची ठिणगी पेटली आहे, क्षेपणास्त्र सुटतायत आणि या युद्धाची झळ थेट भारताच्या गल्लीबोळापर्यंत येऊन पोहोचली आहे। पण 7 समुद्र पार असलेल्या इराणच्या सर्वोच्च नेत्यासाठी इथल्या गल्ल्यांमध्ये चर्चा का रंगते? आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्याचा जन्म भारतात नाही तर इराणच्या वाळवंटात झालाय। वाफेवरचा इराणी चहा असो किंवा चार मिनार, या सगळ्यांचं कनेक्शन थेट इराणशी कसं जोडलं गेलंय? फाळणी झाली, भूगोल बदलला, सीमा लांब गेल्या, पण इराणची ही संस्कृती, तिथली भाषा, तिथली कला आजही भारतात कशी जिवंत आहे? सरकारपासून शिपाईपर्यंत आणि नानपासून दरबारपर्यंत हे सगळे शब्द आपल्याकडे आले कुठून? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हैदराबादचा तो रस्ता नक्की कोणाच्या नावावर आहे आणि त्या नावामागचा तो रंजक इतिहास काय आहे? भारत आणि इराण यांच्या हजारो वर्ष जुने संबंध कसे राहिले होते तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। इराणला पूर्वी पर्शिया म्हणून ओळखलं जायचं। तिथल्या संस्कृतीचा भारतावर आणि विशेषतः हैदराबादवर खूप मोठा प्रभाव राहिला आहे। मग त्या इराणच्या सुंदर इमारती असोत, तिथले कपडे, धर्म, भाषा, संगीत आणि साहित्य, अगदी खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गोष्टीवर भारत आणि इराणचं एक वेगळंच कनेक्शन आपल्याला आजही पाहायला मिळतं। मध्ययुगीन काळात तर पर्शियन भाषेचा खूप मोठा प्रभाव वाढला होता। भारतातील पारशी लोक इराणमधून आले म्हणूनच त्यांना पारशी हे नाव पडलं आहे असं देखील सांगितलं जातं। प्रसिद्ध उद्योगपती टाटा घराणं हे देखील पारशीच आहे। पर्शियन ही मध्ययुगीन भारतातील अनेक राजांची अधिकृत राजभाषा देखील राहिलेली आहे। प्राचीन भारतात अनेक ग्रंथ हे पर्शियन भाषेत लिहिले गेले आहेत। ऐतिहासिक संशोधक आणि डेक्कन हेरिटेज ट्रस्टचे मानद व्यवस्थापकीय विश्वस्त असणारे मोहम्मद सहीउल्लाह यांच्या मते उर्दूच्या आगमनापूर्वी गोळकोंड्याची राजभाषा ही पर्शियनच होती। उर्दू 1883 ते 86च्या दरम्यान आली असावी। त्यापूर्वी कित्येक वर्ष हैदराबाद संस्थांचा सगळा कारभार हा पर्शियन भाषेत चालायचा। प्रसिद्ध ताजमहल हे भारत आणि पर्शियाच्या म्हणजेच इराणच्या कलाकुसरीचा एक उत्तम नमुना मानला जातो। पण हैदराबाद शहराचं मुख्य जे आर्किटेक्ट होते ते स्वतः इराणहून आले होते। त्यांनी इराणमधील इस्फहान या शहराच्या धर्तीवरच चार मिनार आणि संपूर्ण हैदराबाद शहराची रचना केली होती। आज भारतात ज्या ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या जातात त्यामागे इराणचं कनेक्शन आहे। फक्त इराणी चहा किंवा इराणी कॅफेच नाही, तर रमजानमध्ये खाल्ली जाणारी हलीम ही सुद्धा इराणी खाद्य संस्कृतीमधूनच इथे आली आहे। इतकंच काय तर हॉटेलमध्ये खाल्ला जाणारा नान हा शब्द सुद्धा मूळचा पर्शियन आहे। हैदराबादची स्थापना करणारे कुतुबशाही राजे हे इराणचे शिया मुस्लिम होते। इतिहासकारांच्या मते सिंहांचे पहिले खलिफा आणि सुन्नींचे चौथे खलिफा अली यांना हैदर ही पदवी दिली होती आणि त्यांच्याच नावावरून या शहराचं हैदराबाद नाव पडलं। तर सरकार, दरबार, शिपाई हे शब्द सुद्धा मूळचे पर्शियन भाषेतून आलेले आहेत। तर अनेकांचा असा समज आहे की हैदराबादमध्ये ज्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला ते इराणचे दिवंगत नेते ते आयतुल्लाह अली खामेनी यांच्या नावाचा रस्ता आहे। पण हे खरं नाहीये। त्या रस्त्याला खामेनी यांचे नाव नसून ते नाव आहे रुहुल्लाह खामेनी यांचे। इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर 2 शिया धर्मगुरूंनी तिथले सर्वोच्च नेते म्हणून काम पाहिलं। पहिले सर्वोच्च नेते होते रुहुल्लाह खामेनी आणि ते 1979 ते 1989 पर्यंत ते कार्यरत होते। इराण आणि हैदराबाद मधील सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक म्हणून बंजारा हिल्स रोड नंबर 7 ला रुहुल्लाह खामेनी यांचं नाव देण्यात आलंय। विशेष म्हणजे याच रस्त्यावर इराणचं दूतावास देखील आहे। 1989 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अली खामेनी यांनी पदभार स्वीकारला। आता याच अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे। रुहुल्लाह खामेनी आणि अली खामेनी या दोघांची नावे एकमेकाशी मिळती जुळती असल्यामुळे अनेकांचा असा गैरसमज होतो की हैदराबादमधील तो रस्ता आत्ताच्या खामेनी यांच्या नावावर आहे। आयतुल्लाह हे सिया मुस्लिम मधील एक प्रमुख धार्मिक पद मानलं जातं आणि हे दोन्ही पद या दोन्ही धर्मगुरूंकडे होतं। इराणचे सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल भारतीय मुस्लिम आणि जगभरातील मुस्लिम का काळजी व्यक्त करत आहेत यावर देखील आता चर्चा सुरू आहेत। पण येथील मुस्लिमांच्या प्रतिक्रियेचं एक मुख्य कारण म्हणजे खामेनी हे केवळ इराणचे राजकीय नेते नव्हते, तर ते एक धर्मगुरू होते। इराणमधील राजेशाही संपल्यानंतर तिथे राष्ट्राध्यक्ष हे पद असलं तरी सिया धर्मगुरूच सर्वोच्च नेते मानले जातात। शिया इस्लाममध्ये त्यांना खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे। खामेनी आणि रुहुल्लाह खामेनी या दोघांकडे ही आयतुल्लाह ही पदवी होती। मुस्लिम त्यांना अत्यंत आदराचे आणि पवित्र स्थान म्हणून त्यांच्या दोघांकडे बघत होते। भारत आणि इराणचे नाते तसे हजारो वर्ष जुनं आहे। एकेकाळी या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या होत्या। ते एकमेकांचे शेजारील देश होते। जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा ही सगळी सीमा पाकिस्तानच्या वाट्याला गेली। पण इतकी वर्ष शेजारी राहिल्यामुळे दोन्ही देशांमधील रणबंध खूप घट्ट झाले होते।
आज जेव्हा इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध पेटलंय तेव्हा भारतातल्या गल्लीबोळात त्याची चर्चा का होते याचं उत्तर कोणत्याही एका बाजूचं समर्थन करण्यात नाही, तर त्या खोलवर रुजलेल्या इतिहासात दडलंय. आपण त्याला आपलं म्हणतो. ज्या भाषेतले शब्द असोत की वास्तुकला असो की खाण्यापिण्याच्या सवयी असो, हे इराणमधून आलं आणि भारतीय संस्कृतीत असं काय मिसळून गेलंय की आज ते वेगळे करणं कठीण आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये असलेल्या त्या रस्त्याचं नाव असो किंवा आयतुल्ला हे धार्मिक पद असो, या गोष्टींकडे केवळ राजकीय चष्म्यातून बघून चालणार नाही, कारण त्याचा थेट संबंध एका समुदायाची धार्मिक भावनांशी आणि हजारो वर्षाच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीशी जोडलेला आहे. सीमा बदलल्या, देश वेगळे झाले, पण इतिहासाच्या पाऊलखुणा पुसणं इतकं सोपं नसतं. आजच्या जागतिक राजकारणामध्ये भारत आणि इराणचे संबंध कोणत्या वळणावर जातील हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की चहाच्या कपापासून ते 4 मिनारच्या बांधकामांपर्यंत इराणचा जो प्रभाव भारतावर पडला तो नाकारता येणार नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, या ऐतिहासिक संबंधाचा आजच्या भारताच्या परराष्ट्र धोरणावर नक्की काय परिणाम होतोय आणि हैदराबादच्या त्या इराणी कनेक्शन बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.